एल निनो वादळामुळे यावर्षी कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। अशावेळी नियोजनबद्ध शेती जाण्यासाठी पाण्याचं संरक्षण उभं करण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आज राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान सोहळ्याचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्माही उपस्थित होते। आज अनेक प्रकारच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकलेला आहे। अशावेळी शेती क्षेत्रातली आव्हानं कमी करण्यासाठी जलयुक्त शिवार, महाविस्तार, सौर कृषी पंप योजना, शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देणं, नदीजोड प्रकल्प यांसारख्या राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। कृषी क्षेत्रातील आधुनिकीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना शेती परवडणारी व्हावी आणि उत्पादन खर्चात कपात होऊन उत्पादकता वाढावी यासाठी सर्वाधिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। पुरस्कारप्राप्त शेतकरी हे कृषी विभागाचे राजदूत असून त्यांच्या कार्याची इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेण्याचं आवाहन करत त्यांचं कार्य राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आजच्या सोहळ्यात वर्ष 2023 आणि वर्ष 2024 या वर्षातील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।